मराठा आंदोलक मनोज रांगेंनी सरकारला इशारा दिला आहे। विधानसभा आचारसंहितेआधी मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। अन्यथा तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही असं मनोज रांगे पाटील म्हणतात। दगाफटका केल्यास राजकीय जीवन संपवू असंही मनोज रांगे पाटील यांनी इशारा दिला आहे। तर मराठ्यांना डावलून तुम्ही विजय मिळवू शकत नाही असं मनोज रांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। मनोज रांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक होताना दिसून येत आहेत। काही दिवसांमध्ये आचारसंहिता लागू शकते विधानसभेची, पण त्याच्या आधी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी ते करतायत। आचारसंहिता लागण्याच्या आधी मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही असा इशाराच मनोज रांगे पाटील यांनी दिलाय। तर दगाफटका केल्यास राजकीय जीवन संपवू असंही मनोज रांगे पाटील म्हणतायत। मराठ्यांना डावलून तुम्ही विजय मिळवू शकत नाही असंही मनोज रांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यांना पायावर दगड पाडून घ्यायचं असं एवढ्या मोठ्या समुदायाला बाजूला सारून एवढ्या मोठ्या आंदोलनाचं करोडोच्या संख्येने लोक उतरलेत आणि अर्धा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे, त्यांना डावलून तुम्हाला जर वाटत असेल आम्ही मराठी सोडून मार्गक्रमण करू, तर ही त्यांची खूप मोठी चूक असणार आहे। आणि तुम्ही इथे येऊन झोपले बी, जर आचारसंहितेच्या आत नाही दिलं, झोपले बी, मागं बी एक साहेब होते, आता बी दुसरे साहेब आहेत, आता पुन्हा हो तुम्ही इथं येऊन एक चादर आणि एक चटई जरी आणली आणि रात्रंदिवस तरी उलथे पालथे पडले, आरक्षण नाही दिलं, खेळ खालास, शब्दच लिहून ठेवायचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।